मला खूप घाम सुटलाय. नीटपैकी स्टार्ट करतो. कशाला फॅन लावायची गरज आहे. नमस्कार मित्रांनो. मी मंडळी पण बोलतो, कधी कधी मित्रांनो पण बोलतो, दोन्ही पण आहे माझं. तर नमस्कार मंडळी, मी आहे गौरंग मंचेकर. मम्मी मंचेकर, पप्पा मंचेकर. मम्मी हाय करत होती. पप्पा मंचेकर. आम्ही चाललोय ठाण्यामध्ये नवरात्र तुम्हाला दाखवायला, नवरात्राची जत्रा दाखवायला. आणि टेंबिनाकडे मी तुम्हाला सांगितलेलं ना की आम्ही असं पंढर हॉपिंग करत आम्ही दरवर्षी देवी बघतो, देवीचे दर्शन घेतो. तर मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे की आम्ही कुठे कुठे जातो, काय काय करतो. आणि आम्ही जेवणार पण बाहेरच जेवणार आहे. पप्पा नाही बोलले तिकडनं. तर आता आम्ही बाहेरच जेवणार आहे. तर हा ब्लॉग असाच कंटिन्यू करणार. काय बोलतोय मी, असाच ब्लॉग कंटिन्यू करणार. आणि मग आपण भेटूया नाही, ब्लॉग बघा तुम्ही. काय बोलतात. जय अंबे. बोला, कुठे कुठे जाणार आपण देवी बघायला. टेंबिनाका आणि तिथून मग बाजारामध्ये मार्केट, भाजी मार्केट आणि तिथून मग एसटी आणि रेल्वे आणि असं करत आम्ही अजून कुठे असेल तर आम्ही तिकडे पण जाणार. मजा येते बघायला. जरा लवकर जायचं होतं, बट आता 6:30 वाजल्यात. कारण की आता खूप काय बोलतोय, आता 6:30 वाजले. तर टेंबिनाकाला ना भरपूर गर्दी होते, भरपूर म्हणजे भरपूर. म्हणून तिकडे आम्ही पहिला जाणार आहे. तिकडे फुल अशी जत्रा भरते. आणि तिकडे पुढे मेला पण असतो तिकडे आणि तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. देवीच्या दर्शनाला आम्ही विचार करतोय की मी आणि मम्मी सकाळी लवकर पण जाऊ उद्या. कारण की आतमध्ये आम्हाला दर्शन करायचं. आता आतमध्ये जायला पॉसिबलच नाहीये, कारण की खूप लाईन असते, खूप म्हणजे खूप एकदम लांब लचक लाईन असते. म्हणून ते करायला नाही भेटणार शक्यतो. तर मी तुम्हाला दाखवतो हा ब्लॉग कसा चाललाय. आणि मम्मीमुळे ऍक्च्युअली लेट झाला. 6:30 आम्ही 5 वाजता जायचं होतं, मम्मीमुळे लेट झाला. तयारी करत बसलेली. तू आला नाहीस ऑफिसवर, मी तयारच बसलेली. मला जरा वेळ झाला, कारण की ऑफिसमध्ये नवरात्राचं सेलिब्रेशन होतं, सगळे गेम्स खेळत होते म्हणून. आणि मी आज गाडी नाही नेली, गाडी जराशी म्हणजे बंद पडली. दॅट इज वाय. म्हणून आता आम्ही चाललोय रिक्षाने. मग आम्ही निघतो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करतो. तुम्ही बघत राहा ब्लॉग. आणि ट्रॅफिक वरून वेगळं आणि पाऊस वरून वेगळं. गाडी दिसते, रस्ता दिसला का तुम्हाला? रस्ता गाड्या चिटकलेल्या एकमेकांना. आम्ही तुम्हाला बोललो ना की टेंबिनाकाला एकदम मस्त गर्दी असते आणि मेला वगैरे असतो आणि काय काय खरेदी आणि गेम्स वगैरे असतात. आता तिकडे देवी बसली, आपण तिथपर्यंत चालत जायचं कारण की गर्दी असते. मम्मी मला बोलते की चुकामुक झाली म्हणून बरोबर देवीच्या समोर येऊन थांबायचं. अभि चुकामुक नाही होएगा, चुकामुक. कारण की एवढी पण काय गर्दी नाहीये, बट आहे गर्दी, बट स्टील ठीक आहे. पप्पा हे सगळं घेतात. नाही घेत नाही. पप्पांनी आणले स्वतः. आमच्या घरी टीव्हीच्या इकडे आहेत. कुठून? बेंगलोरून आणलेले आहेत. हो, पण हे पण रिअल आहेत असं पप्पा बोलतात. पंचजन्य विष्णूचा शंख आहे हा दिसतो. हो, आता सगळं एकदम फुल व्हेरिफिकेशन स्टार्ट झालंय. मम्मीचं स्कॅनर फुल, जीपे तर स्कॅनर तर आमच्या दोघांचा असणार, बट मम्मीचं स्कॅनर चालू झालं. काय घ्यायचं, बेडशीट वगैरे सगळं बघणार. हे बघा, टेंबिनाकाचं ठाण्यातलं सर्वात फेमस वाला मी तुम्हाला बोललेलो ना. मी तुम्हाला जसं बोललेलो की लाईन खूप असते. आता बघा इकडे लाईन आहे, देवी त्या साईडला. म्हणून तुम्हाला यायचं असेल तर जर असं लवकर या. आणि आता आम्ही असंच तिकडे चाललोय. पुढे जत्रा लागली आणि मग वेगवेगळे आहे, तुम्हाला दाखवतो. आम्ही आता मिरचीचं लोणचं घेतो. मम्मीला मिरचीचं लोणचं हवं होतं म्हणून. मला पण मिरचीचं लोणचं हवं होतं. हा, मेरे को भी यही पसंद है, ये वाला दो. बार्गेनिंग प्रो मॅक्स. नाही हे पण घ्या, ये भी दो. एकच घेत होते तिखटवाला. मला हे आवडतं, हे जरा ओव्हर तिखट आहे, मला हे आवडतं. पासून आले तर मम्मीचं स्कॅनिंग संपतच नाहीये. इकडे तिकडे काहीतरी बघतच चालली, रस्ता पण नाही बघत. बरं, म्हणून आता आम्ही आलो. आणि इकडे आता जसं काय घेत नाही तरी आम्ही इकडे येणार, कारण की लहानपणापासून येतो तर म्हणून इच्छा आहे यायची. आता मस्त खरवस दिसलेलं, बट पावसाळा आहे म्हणून आता मी नाही घेते. आता मम्मी घेणार होती. मी एवढ्या वेळपासून मम्मीला ते बेडशीट असतात ना इलास्टिक वाले, जे अटॅच्ड असतात खेचलेले, ते हवे होते. फायनली मम्मीला भेटले. मम्मी खुश झाली आता भेटले म्हणून. कारण की ते जरा असे खेचले नाही जात ना झोपल्यावरती वगैरे, तर म्हणून. बघतात किती गर्दी आहे. माझा आवाज येतोय की नाही तुम्हाला माहिती नाही, पण खूप मस्त गर्दी. मस्त म्हणजे गर्दी आहे. आता काय मस्त असं बोलणार नाही.
इकडे आम्ही नेहमी जेव्हा येतो ना कधी, तेव्हा एक पाणीपुरी मम्मीला आवडते. आता म्हणून आम्ही तिकडेच परत पाणीपुरी खायला चाललोय. अरे मम्मी तिकडे जायचं का ते सेंट जॉन? नाही आता ते खूप लांब आहे, तलावपाळीच्या इकडे जावं लागेल. मम्मी आता एवढं चालू नाही शकत. नाही जाऊया का सेंट जॉनच्या इकडे? तिकडची पाणीपुरी आठवते तुला सेंट जॉनची? तिकडे जायचं का? कुठून इथूनच जावं लागेल ना. हा इकडनंच जाऊया. हा मग नको, मग इकडेच खाऊ. मग आता आम्ही इकडेच खातो कारण की आम्हाला देवी आश्रमला बघायची, मध्ये डबल होऊन जाईल म्हणून. आपण सगळे व्हेरीफाय करतात बरोबर आहे की नाही. बघू टेस्ट रिॲक्शन कशी आहे. चांगले जरा मिठा टाकायला पाहिजे. ओके मम्मी बोलते की मीठ टाकायला पाहिजे जरा. पाणीपुरी मी खाल्लो. पाणीपुरी सोबत कोणालाही कधीही छेडखानी आवडत नाही, तर इकडची पाणीपुरी खरंच खूपच बकवास होती. असं नाही बोललं पाहिजे, बट नाही नव्हती चांगली. मी कोणा नाही बोलणार, नव्हती चांगली. नाही आंबटपणा होता, नाही तिखटपणा होता, नाही मीठ होतं, पाणी होतं. बिस्लरी टाकून पण प्यालं असतं तरी मस्त वाटलं असतं. नाव आय रिग्रेट की मला शेवपुरी घ्यायला पाहिजे होती. मस्त करतात एकदम. तर हे पप्पांना फोडायला मजा येते म्हणून आता आम्ही चाललोय. चला पप्पांना, आम्ही नेहमी येतो तेव्हा आम्ही हे नेहमी करून जातो. काही असो, काही दुसरे गेम्स नाही केलं आम्ही हे करतो कारण की मजा येते पप्पांना. अभी मजा आहे ना भिडो. बघा आता बरोबर मारतीला त्यांचा नेम बघा, म्हणजे पप्पांचा नेम चांगला आहे. लाल. आता पप्पा लालला मारणार आहे. आईला मारला बरोबर. बघ हा वाला लाल. कुठला तरी गेला, लाल नाही गेला पण कुठला तरी गेला. तुमसे ना हो पाएगा. हा पण नाही गेला, बट ठीक आहे एक गेलेला. Congratulations and celebration. हा लागला नाही, तर मी विचार केला की वाय नॉट. आता बाहेर आलोय तर काहीतरी ट्राय करायला पाहिजे. काय? हा मग ते हे करणार त्याच्यावर. आता हे बघा, मी विचार केला की जाऊ दे, जरासं तेलकट दिसतंय बट ठीक आहे. हे पावसाळ्यात नाहीये, खाऊन घेतो, बघतो कसं वाटतंय. ट्राय करते टेस्ट. सगळा मसाला खाली पाडू नको, असंच ट्राय कर. पप्पा तर भाई सगळा मसाला काढून टाकलाय, बट ठीक आहे. तो खिच्या पापड टाईप आहे. अरे मग ते फेक ना खाली. कसं आहे बघू तर मी पण खाऊन बघतो. पापडचा मसाला वगैरे सगळं चांगलं आहे, बट पापड जरा हे झाला, नरम झाला म्हणून तो खायला जमत नाही. बाकी चांगलं एकदम मस्त. हे आपलं जांभळी नाका मार्केटमध्ये आतमध्ये घुसलो, भाजी मार्केट. तर इकडे पण एक देवी आहे, तिकडे पाया पडणार. पण इकडचं डेकोरेशन बघा ना किती सटल आणि चांगलं गेलंय. आता स्टेशनला पुढे लगातार तीन आहेत. 1 2 3. हा स्टेशनला पुढे लगातार 3 देव आहेत. तिकडे 3 देवांच्या आम्ही हे काय बोलतात, बघा हे एक स्टेशनच्या बाजूला मंडप आहे. हे लोक म्हणजे नेहमी ना वेगवेगळ्या देवीची रूपं करतात. मग तुम्हाला इकडे यायचं असेल ना तेव्हा स्टेशनच्या बाहेरच आहे. आणि मला जास्त करून आवडतं कारण की वेगवेगळ्या देवीची रूपं बघायला भेटतात ना. यावेळेला भगवती, विमला माता मंदिर, शक्तीपीठ, जगन्नाथपुरी, ओडिसा ह्याचं त्यांनी प्रतिरूप केलंय. मला खरं तर खूप आवडतं, मजा येते. आता खायचं होतं बट काहीतरी नव्हतं खायचं म्हणून काहीतरी खायला म्हणून आम्ही इकडे आलो. शुभसागर शुद्ध रेस्टॉरंट. मम्मीला साऊथ इंडियन नव्हतं खायचं, काहीतरी स्टार्टर हवं होता, काहीतरी हवं होतं म्हणून दुसरीकडे आम्ही गेलो नाही, म्हणून इकडे. खूप फिरलो बट कुठे खाण्याची जागाच नाही भेटली. कारण की पुढे आम्ही गेलो समजा इकडे आमंत्रणमध्ये किंवा मामळेदार मिसळमध्ये, तर तिकडे एकदम भली मोठी लाईन आहे. आणि आता एवढे रात्री झाले, आम्ही चालून चालू, आमचे माझे नाही म्हणजे माझे पण पाय दुखत आहेत. तर विचार केला की आता मी जरा उद्या गरबा खेळायला जाणार आहे. तर त्यासाठी मी विचार केला की सर्वात युनिक असं कॉम्बो करू. युनिक नाही, व्हाईट कलरचं मी विचार केला की कुर्ता घालतो, त्याच्यावरती ते बांधणी टाईप असतात ना
ते ओढणी घेतो. तर तेच मी आता फाईन करतोय, बघतो तुम्हाला दाखवतो. काही खायला भेटत नव्हतं म्हणून पप्पा इज बॅक विथ उसाचा रस. माझं उद्यासाठी आउटफिट पण रेडी झालं. काय नाही, सिम्पल एक कुर्ताने विचार केला की ओढणी घेतो, त्यामुळे जरासा गरबा लुक येईल. मम्मी पप्पा थांबले तर आम्ही ओला गेली, कारण की ते काय खायलाच नाही सापडत आहे. मग आता विचार केला की जाऊ दे, घरी जातो. तिकडे कुठे खाली भेटलं चांगलं रेस्टॉरंट, म्हणजे आहे तिकडे रेस्टॉरंट, विचार करतो गेलो तर जाऊ, नाही तर मग घरी जाऊ. कारण की काय ना काय ते नॉर्मल खाऊन खाऊन ना पोट भरलं मम्मीचं पण. मम्मी एवढं खात नाही, मी एकटाच आहे. पप्पांना पण असं बाहेरचं एवढं चटरपटर आवडत नाही. मग विचार केला की जाऊ दे, आता घरी जातो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करू. आम्हाला बाहेर काही खायला नाही भेटलं, बट आमच्या सोसायटीमध्ये गरबा झाला आणि गरब्याच्या नंतर ना हे सगळे असे स्टॉल्स लागतात छोटे छोटे. मग तिकडे आता आम्ही डोसा आणि शॉर्मा, व्हेज शॉर्मा आणि व्हेज पिझ्झा आम्ही घेतोय. हे बघा कसं वाटलं? मस्त. पाऊस थांबला ना, मग जरा बरं वाटलं. तू काय खरेदारीच फक्त बघायची होती तुला? हा, मला ते कवरच घ्यायचं होतं. आणि मम्मीला फक्त कवर घ्यायची होती आणि देवीची ओटी भरायची होती. टास्क कम्प्लीट. मग झालं. आता घरी जाऊन काय करणार? ते टीव्ही बघूया ना. चोरिया चले गाव. हा, नाही तर झोपायचं. मी जायच्या अगोदर तुम्हाला हा कुर्ता दाखवायचं विसरलाच. मी तुम्हाला आठवतंय त्या कुर्त्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला बोललेलं की एक कुर्ता याचा राहिलाच, तो हा कुर्ता. हा बघा, हा पण किती मस्त दिसतोय. हा एकदम जरा जास्त डिसेंट आणि क्लासिक दिसतोय. एकदम मस्त दिसतोय, एकदम डिसेंट मस्त दिसतोय. मला खूप आवडला हा कुर्ता, मला सर्वात जास्त आवडला. आणि तो लालवाला आणि तो ब्लू वाला, बस हे कुर्ते मला खूप जास्त आवडले. पण बघा ना, पिझ्झावरती बघा मम्मी किती सॉस टाकून खाते. पिझ्झावरती सॉस नसतो टाकायचा असं बोलतात सगळे लोक. कोण बोललं? चल, नसतो टाकायचा. देतात तर पिझ्झा इज ते नॉट मेंट फॉर सॉस. समजी? त्याला एक तर फिकं असतं. ते पहिलं तर सॉस नाही, ते कॅचअप आहे. हा, तर ते फिकं असतं, म्हणून मला ते लागतं. बघ खाऊन बघ कसं आहे. मी बनवलेलं आहे राबडीत. मम्मीने बनवलेलं राबडीत किती वेळा बनवलं हे असं आणून. ह्यांना माहिती नाहीये, हा, आपण बनवलेलं आहे. खाल्लेलं तेच. कळलं ना? हे बनवलेलं आहे. पप्पा ऑफिस मधनं सगळं खाऊन यायचे. ऑफिस मधनं ह्यांच्या ऑफिसमध्ये सगळं भेटायचं, सगळं. आणि मग घरी येऊन नाही खायचे. कळलं? म्हणून ते आहे. आणि आता पप्पांना हे काय मैसूर साधा डोसा कसा आहे? मस्त. येस. आता मी मागवलंय, मी आणलंय हे काय बोलतात, बार्बेक्यू व्हेज शॉर्मा. तुम्हाला माहिती आहे आपण नेहमी जेव्हा बार्बेक्यू मध्ये खातो, मी पहिल्यांदा कॅमेरा उलटा पकडलाय. आपण बार्बेक्यू शॉर्मा कधीही जेव्हा खातो तेव्हा माहिती आहे ना, जरा अशी गोडूस टेस्ट येते. पण हा जो शॉर्मा आहे ह्याला गोडूस टेस्ट नाहीये. गोडूस टेस्ट जराशी आहे, कारण की ऑब्विसली दॅट इज बार्बेक्यू. बट तिखटपणा भरपूर आहे. म्हणून जो पण बनवलाय मस्त बनवलाय. तुला खाऊन बघायचंय? नाही. नमस्कार गाईज. त्या दिवशी मी व्हिडिओ एंड करायचा विसरलो नाही, विसरलो, कारण की टी व्ही बघत बसलो आणि मग 12 वाजले आणि मी माझे डोळे असे हे झालेले की बाई झोप आली. म्हणून मी आज व्हिडिओ एंड करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. आम्ही नवरात्री म्हणजे ठाणे स्टेशनच्या साईडलाच आम्ही जास्त करून फिरलो. अजून भरपूर जागेवरती आहे देवी वगैरे बघायला, तिकडे आम्ही गेलो नाही, कारण की सारखं आणि खूप पाऊस पडायला लागलेला. म्हणून आम्ही विचार केला की तिकडे तर आम्हाला ऑलरेडी 11:30 वाजले, मग तिकडे घरी गेलो. मग आता मी विचार करतोय की नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की मी गरबा खेळायला गेलेलो, डोंबिवलीला गरबा खेळायला गेलेलो. ते नमो करून आहे ना तिकडे आता मॅनेज केलेलं, तर तिकडे गेलेलो मित्रांसोबत माझ्या. आणि त्याच्यानंतर मग मी विचार करतो, तुम्हाला माहिती आहे ते बंगाली दुर्गा पंडाल असतात सगळीकडे, आपल्या ठाण्यामध्ये तरी 4-5 आहेत. तर मला ते बघायला आवडतात, कारण की लहानपणापासून कधी असं बघितलं नव्हतं ना दुर्गा पूजा वगैरे. तर ते मी आज जाणार आहे बघायला. तर ते त्या ब्लॉगमध्ये मी इन्क्लूड करेल. या ब्लॉगमध्ये ऑब्व्हियसली मी असं सगळं दाखवत होतो, जास्त काही फन एलिमेंट जर तुम्हाला वाटत नसेल तर त्यासाठी सॉरी. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर खूप खूप थँक्यू फॉर वॉचिंग. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मला ते कमेंट बघून जरा असं बरं वाटतं की हां बाई व्हिडिओ लोकांना आवडला आहे, फीडबॅक्स वगैरे बघायला भेटतात म्हणून. तर खूप 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 थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि अजून काय बोलायचं असतं, मी बोललो आहे ना ऑलरेडी. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.